कधी तुम्ही 1 किलोमीटर लांब आहे ती गोष्ट बघ. नमस्कार मित्रांनो, तुम्ही आज तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनलवर आले जिचं नाव आहे वाईफ विथ सिद्धू. आज आपण जाणार आहोत एका ठिकाणी. खूप सुंदर लोकेशन आहे. तिथे गेल्यावर एवढं मन प्रसन्न होतं ना. बघूया आता जाऊन तुम्हाला दाखवेन कुठे जाणार आहे. मी सगळं काय सांगेन. तर बघूया, जाऊया. आता मी घरातल्या कपड्यांवर आहे. पहिला रेडी होतो, मग तिथे जाऊया आपण सगळे. हेल्मेट वगैरे घालून जायला लागेल आपल्याला. गाडी घेऊन जाणार आहे. दाखवतो. मी रेडी होतो, नाश्ता करतो, खातो आणि मग निघूया आपण. चला भेटूया. तर मित्रांनो, आता रेडी झालो. सगळं तयारी वगैरे केली आहे आता. हे बघा, दाखवतो तुम्हाला. हे बघा, हेल्मेट घेतलं आहे, ग्लव्स घेतलं आहे. हे बघा कसं झोपलं इथे. हे दोघांना काही कामच नसतात झोपण्याशिवाय. दोघं नुसते झोपून असतात. तर निघूया आपण, जाऊया खाली. भेटतो तुम्हाला खाली. आता आम्ही निघालोय, रस्त्यात आहे. दाखवतो तुम्हाला कुठे चालले. तर रस्त्यात गाडी चालवतोय, हेल्मेट वगैरे घातलंय. यश आहे, मी ओळखले त्याच्यात यशला. घातलं होतं दोघं जण. ते दाखवतो. फटाफट जायला लागेल. गाडीत आम्ही आता ग्लव्स वगैरे घालून रेडी झालो. ओके, आता हायवे जवळ आलाय आम्हाला. आता आम्ही चाललो. मित्रांनो, आम्ही आता आलो, हायवेला पोहोचलो. विरार फाट्याला. पहिला आता पेट्रोल भरू. गाडीत पेट्रोल नाही, पहिला पेट्रोल भरू आणि मग पुढे जाऊ. भरायला लागेल. गाडीत पेट्रोल नाही, जायचंय तिथे. आज वातावरण किती चांगलं आहे बघा. पाऊस नाही पडला पाहिजे. पाऊस पडला तर रेनकोट आणलंय, पण पाऊस नाही पडला तर बरं होईल, खूप बरं होईल. गाडीत आम्ही आता आलो पेट्रोल पंपवर पेट्रोल भरायला. पेट्रोल नाही म्हणून पेट्रोल भरू. मित्रांनो, आता पेट्रोल टाकलं. पेट्रोल टाकून झालं तर आम्ही आमच्या जे जायचं तिथे जातो आता. जायला पाहिजे नाही, इथूनच जाऊ. इथून मधूनच जाऊ आता. त्या साईडला जायचं आहे आम्हाला. आता त्या साईडला जायचं ते आम्हाला ब्रिजच्या खालूनच जायला लागेल. तर जाऊ तर शकत नाही. हा, मी गेल्या टायमाला जे वडापाव खाल्ला ते तुम्हाला दाखवतो परत एकदा. त्याच साईडला आले चालले. दाखव तुम्हाला कुठे कुठे आहे गेलेले, कुठून काय घेतलेले. पण मजा तर आलेली गेल्या टायमाला. भले मी तो ब्लॉग लेट टाकला, पण आता तुम्ही तिथे जाल तर एवढं सुंदर असं पाणी धबधबा चालू झालाय ना. खूप सुंदर चालू झालंय आता तर. खूप मस्त झालंय. जाईन परत एकदा. आता परत एकदा जाईन तेव्हा दाखवेनच तुम्हाला. थोडा अजून जरा पाऊस चालू झालाय की जाईल, म्हणजे कसं पूर्ण धबधबा जोरात चालू होईल. मग कसं जरा मस्त पण वाटेल. हा रोड कधी बनायचा इकडचा काम पुरती नाही. कधी पण असाच रोड कधी बनणार आहे, काय बनणार आहे, काय माहिती नाही. ते नंबर तुझी कंबर शेकी. ए बाबा, यो खड्डे, नुसते खड्डे. अजून तर पाऊस पण चालू न झाला. कसं व्हायचं. झोपलेच वाटते सगळेजण. आले मी आज असं नका बघू मला येते बोललाच. आज घातला असा
जणू अप्सराने हास नजरवाली घालून का विसरलो पागर करते तुझी मोर मी विचार तुला भिसारी आणि लाली लाल लाल भारी जणू परत विसरलो. काही जी बघा नवीन गाडी आलेली आहे मार्केटमध्ये बघा, न काच असलेली गाडी बघा. तिला टायर बघा कसा गोल गोल फिरतोय, कसा वेगळा. अनेकदा प्रकारे ऍक्सिडेंट झालाय गाडीचा. मित्रांनो हे बघा तुम्हाला दाखवतो. गेल्या टायमाला इकडे गेलेलो आम्ही बघा, तिथून इथे आतमध्ये जायसाठी उसगाव गेलेलो ना, उसगाव वॉटरफॉल त्या आतमध्ये इथे. इथे आम्ही पुढे चालले. मला सांगतोय खूप सुंदर मी चाललोय तिथे ना. म्हणजे आपले आपण त्यांच्यासमोर काय नाही, ते त्यांनी जे केले ते कोण नाही करू शकत. त्यांच्यासारखं कोण होऊ पण नाही शकत. ते गेल्यावर असं मन प्रसन्न होणार आहे ना. मी आता बोलतोय माझ्या आता अंगावर काटे आले, तुम्हाला नाही सांगू शकत. मला मी दाखवतो कुठे चाललोय. बोरिंग झाली तर माघारी क्वार्टर पावडर मग बसला शॉर्टर. डिस्को डान्सिंग काढेला डॉल्बी वाल्या बोलाव माझ्या डीजेला. डीजेला डॉल्बी वाल्या बोलाव माझ्या डीजेला. डीजेला डॉल्बी वाल्या बोलाव माझ्या डीजेला. मित्रांनो आम्ही आता वज्रेश्वरीला आलोय. वज्रेश्वरी देवीचं मंदिर बरोबर आता मंदिराच्या खाली आलोय. मंदिरात आता जात नाहीत आम्ही, मंदिरात नंतर जाऊ कधी परत येऊ तेव्हा. बघा मंदिरात आलोय आम्ही. मंदिरात इथूनच पाय पडू. आता मंदिरात आलोय, नंतर इथून एकदा येऊ. इकडे इकडे यायचंच आहे मला एकदा. इथे येऊन नक्की ब्लॉग बनवेनच तुला. इथे आतमध्ये पण एक प्रतिशिर्डी आहे, म्हणजे छोटं साईबाबांचं, मोठं साईबाबांचं मंदिर आहे. छोटं नाही, खूप मोठं असं सेम शिर्डी सारखी वाईब देते इथे. इथे आलात ना तर नक्की आहे इकडे पण. तुम्हाला दाखवतो. तुम्हाला ज्यांना ज्यांना कळलं असेल मी कुठे चाललोय, ज्यांना माहिती असेल तिथून पुढे कुठे जातो रोड. आता तो रोड खराबच आहे दिसणार आहे. काय हे आता इथे हनुमानाचं मंदिर बनत आहे. मंदिर बनवून द्या, चांगलं आहे. मंदिरात काय जायचं तर असतं, काय पडायचं असतं. आपण जाऊया आपल्या देवाच्या मंदिरात. आता आपल्या म्हणजे सगळ्यांचाच ते देव आहेत. तुम्हाला मी आता गाईज आम्ही आता रस्त्यात पोचलेत. आमच्यापासून आता 1 किलोमीटर लांब आहे ती गोष्ट. फक्त तुम्हाला दाखवतो आम्ही कुठे चाललेत. हे बघून जर तुम्हाला समजत असेल कुठे चाललेत तुम्ही समजू शकता. 1 किलोमीटर लांब आहे. तर आता जाऊ आम्ही तिथे, तुम्हाला दाखवतो पुढे पोचल्यावर. चला या गाईज आम्ही पोचलोय आता. तुम्हाला आमच्या समोर दिसतच असेल कुठे आलेत आम्ही. बघा आपल्या
महाराजांचं मंदिर दाखवतो. पहिले मी गाडी लावतो, दाखवतो. खूप सुंदर आहे. माझं इथे जसं मला आनंद झालेला आहे तिथूनच. कधी पहिली पार्क करतो. पार्क करतो पहिली, सगळं ठेवतो गाडीत. भेटतं तुम्हाला. आम्ही बॅग वगैरे ठेवली ते सगळं, चप्पल वगैरे काढली. आता आम्ही चालले मंदिरामध्ये. मंदिराच्या ते गेटच्या जवळ येऊ. इथे खूप असं मस्त आहे बघा, महादेवांचं पण आहे ते. आता गेटवर पोहोचू. हा दरवाजा फोटो काढायला बघा महाराजांचा. बघा मी आता आलो आहे महाराजांच्या महादरवाजावर. सगळं एंट्री. आम्ही आज चाललो. आलो मित्रांनो. आता आम्ही आले आता मंदिराच्या आतमध्ये. दर्शन वगैरे झालं आहे आमचं सगळं. तुम्हाला शूट दाखवतो मी सगळे. इथे म्हणजे शूट घ्यायला अलाउड आहे नाही आपल्याला माहिती नाही, त्यामुळे मी फक्त शूट घेतलेत, काय बोललो नाही मी. तुम्हाला दाखवतो काय काय शूट घेतलेत ते मी सगळं तुम्हाला सगळं दाखवतो. मंदिराच्या परिसरात आता जरा फिरून बघतो कसं काय आहे. मंदिराचा परिसर पण खूप सुंदर आहे बघा. यशभाई तुला कसं वाटतं मंदिरात आल्यावर? एक नंबर, खूप छान आहे मंदिरचं. खूप मस्त आहे. पहिल्यांदाच आलो, मला पण काय माहिती नव्हतं मंदिर कसं आहे काय आहे. पहिल्यांदाच आलेलं आहे मी पण मंदिरात. प्रत्येक गोष्टी काय आहे ते सगळं म्हणजे लिहिलंय. कुठली गोष्ट कधी घडली काय घडली बघा. तुम्ही आलात तर तुम्हाला समजेल. सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत, सगळ्या एकूण एक. जे काय घडलं जे काय झालं हे तर तुम्हाला माहिती असेलच हे काय आहे.
पावनखिंड बघितलं असेल तर तुम्हाला ही गोष्ट तुम्हाला माहिती असेल. ही गोष्ट पावनखिंड मध्ये पूर्ण दाखवली गेलेली आहे. ज्या गोष्टी कुणाला माहिती नाही आहेत महाराजांबद्दलच्या, त्या सगळ्या गोष्टी इथे आहेत. तुम्ही येऊन एकदा बघू शकता इथे जे काय घडलंय महाराजांसोबत, जे काय महाराजांनी घडवलंय हे सगळं तुम्ही येऊन इथे बघू शकता. कारण का जे जागेत असं एवढं फ्रेश फील वाटतं ना इथं आल्यानंतर, तुम्ही नाही समजू शकत. तुम्ही स्वतः जोपर्यंत नाही येत तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही. आणि मला जे काय वाटतंय ते तुम्हाला नाही कळणार, त्यामुळे तुम्ही आल्यानंतर तुम्हाला कळेल. पहिलं मंदिर आहे महाराजांचं जे महाराष्ट्रात बांधलेलं आहे. ते म्हणजे या मंदिरासारखं मंदिर तर मला अजूनपर्यंत आठवत नाही. मला तर आठवत नाही, म्हणजे आठवत नाही म्हणजे मला माहिती पण नाही कुठे अजून मंदिर आहे नाही आहे, मला काय माहिती नाही. या मंदिरासारखं मंदिर नाही आहे कुठे. ते जे मंदिर बनवलं आहे ना काही, तुम्ही नाही समजू शकत म्हणजे काय बनलंय इथे. म्हणजे असं जी वाईब्स येते ना ती तुम्हाला नाही समजू शकत. ती पूर्ण फिरली. आता इथून ना असं वरती जायलाय, तिकडे आता जात आहेत वरती. बघा कसं इथून म्हणजे असं हे पूर्ण असं तुम्ही असं पूर्ण तिथं एक राऊंड मारू शकता. असं तिथून तुम्हाला म्हणजे खालचं दिसतं सगळं. पूर्ण राऊंड मारतोय दोघ जण मंदिराचा. कुठे काय आहे कसं आहे सगळं बघतोय. यश भाई आमचा क्लिप पण घेतोय, काय शॉर्ट्स घेतोय, रील शूट करतोय. तो त्याच्यामुळे ठेवले ते, पाऊस पडतो म्हणून ते प्लॅस्टिक लावून ठेवले. पाणी जात असेल ना. भेंडी भिजली असली तरी किती कडक. हा ना. तरी मला मंदिर जाम आवडलं. पण मंदिर फिरून झालंय आमचं, सगळं बघून झालं काय काय आहे काय काय नाही. तर जरा फोटो वगैरे काढतो आणि मग तुम्हाला भेटतो. फोटो काढतो, जरा शॉर्ट्स घेतो आणि मग तुम्हाला भेटतो. आता आलोय मंदिराच्या बाहेर, सगळं दर्शन वगैरे झालं आमचं, सगळं शूट वगैरे सगळं घेतलंय आणि बाहेर आलंय. आता 4-4:30 काहीतरी समथिंग झालेले आहेत. 4-4:30 समथिंग झालेत. आता निघू, कारण का घरी जायला पण टाईम लागेल. परत काळोख व्हायच्या आधी आम्हाला घरी पोचायला लागेल. त्यामुळे घरी निघतो. मग भेटतो तुम्हाला रस्त्यात. आता निघालेलो मंदिराच्या बाहेर आणि बाहेर आल्या आल्या बघतोय तर काय पाऊस चालू झालाय. रेनकोट वगैरे घालून तयार झालंय बघा. फक्त पॅन्ट घालून उभा इथे, वरचं पण घातलं नाही काय ना, फक्त पॅन्ट घालून आहे. इन बघा कशी केलं. आता जातो, पाऊस थांबला तर दाखवतो काय घडतंय ते, नाहीतर मग सरळ घरी भेटतो. चला मित्रांनो, हे बघा लडाख पण आता फिका पडायला लागले या रस्त्यांसमोर. आता ऑफ रोडिंग करायची असेल तर लडाख वगैरे हे सगळे मोम आहे. इकडे या ऑफ रोडिंग करायसाठी. हे बघा तुम्हाला सगळं काय भेटेल. नुसती ऑफ रोडिंग, नुसतं चिखल आणि नुसतीच ऑफ रोडिंग, काय नाही. बोच्याचा खुळखुळा व्हायला लागलाय. वर खाली नुसतं. मध्ये असा चांगला रस्ता येतो, म्हणजे 2 मिनिटं चुकून भेटतो आणि परत तोच रस्ता चालू होतो.
हे काय बोलायचं, जाऊन दे. चला भेटतो तुम्हाला पुढे. गाडीचं तर आलोय घराखाली, गाडी लावली. गाडीचा हाल बघायला तर बोलायला काय झालंय गाडीची, नंबर दिसत नाहीत गाडीचे, एवढी चिखल झाली, चिखल उडल्या गाडीवर आहे बघा. न गाडीची वाट लागली. जाऊन दे, आता जातो वरती, फ्रेश वगैरे होतो. मित्रांनो आता आलोय मी घरी, नाश्ता केला, फ्रेश झालो, मी आता बसलोय. तुम्ही एकदा नक्की विजिट करा मंदिरात. मी गेलेलो त्या महाराजांच्या, मस्त आहे तिथे, एकदम बघण्यासारखं आहे. आणि म्हणजे असं मन प्रसन्न होतं गेल्यावर. तर जाल तेव्हा तुम्हाला समजेल. पण जाल तर त्या रोडनी जाऊ नका, मी ज्या रोडनी गेलो, तर जाल तर दुसऱ्या रोडनी जा, कारण का तो रोड एकदम खराब झाला आहे आणि पावसामुळे तर अजून खराब होणार आहे. तर गेलात तर दुसऱ्या रोडनी जावा. एकदा विजिट करा त्या मंदिराला, खूप मस्त मंदिर आहे. तर चला भेटतो पुढच्या ब्लॉगला. तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बाय बाय.